जर आपल्याला महाराष्ट्राला प्रगत करायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा नवीन ऊर्जेनं उभा करायचा असेल, तर कॉन्ट्रॅक्टर हा एकमेव असा माणूस आहे, की तो आपल्या देशाच्या, राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा एक मोलाचा वाटा असतो. म्हणजे तो महत्वाचा घटक आहे. कॉन्ट्रॅक्टर हाच राज्याची आपल्या प्रगती करू शकतो. त्याला सांभाळणं हे पण लय महत्वाचं आहे. आणि मला वाटत नाही, की कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरला वाटत असेल, की बाबा उद्या उठून असे बरेचसे जण आहेत, की ज्यांच्या नावावर आपण आता बघतो, की हे पूल इंग्रजांनी बांधला होता. तिथल्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतो ना आपण, त्यांना बांधला होता. असं प्रत्येकाला वाटत असते ना, की मी गेल्यानंतर बाबा यांनी म्हणावं, की बाबा हे काम या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं होतं, एकदम मस्त केलेलं आहे. पण तसं आपल्या गव्हर्नमेंटला होच द्यायचं नाहीये. इथं पर्सेंटेजच्या प्रमाणात एवढ्या वाढल्या आहेत, एवढ्या गोष्टी पर्सेंटेजच्या वाढल्यात, की कॉन्ट्रॅक्टरकडे पर्याय नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनं काय स्वतःचं घर विकून करायचं का त्या गोष्टी? कारण की त्याला सुरुवातीलाच कॉन्ट्रॅक्टच्या त्या प्रोजेक्टमध्ये पैसे टाकायचे असतात. जिथं काम मिळवायचंय, काम पब्लिश व्हायच्या अगोदरपासून त्याला पैसे वाटावे लागतात. त्यानंतर मग ते काम त्याला भेटतं आणि ते भेटल्यानंतर पण बिल काढण्यासाठी पण त्याला एवढ्या चकरा माराव्या लागतात, की इतके पैसे वाटावे लागतात, की असं भीक मागितल्यासारखं वाटतं आणि हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला पण माहित आहे, की कशाप्रकारे ते झालेलं असतंय.